Existence of living organism is dependent on environment. Thus, responsibility of maintaining balance of an environment is of everyone. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स हे एन्व्हायरमेंटवर डिपेंड आहे आणि म्हणूनच ह्या एन्व्हायरमेंटचं बॅलन्स मेंटेन करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. मग ह्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू बॅलन्स ॲन एन्व्हायरमेंट. सगळ्यात पहिलं आपण पाहूया व्हॉट इज इकोसिस्टम. An ecosystem is a group of living organisms in conjunction with the non-living components of their environment interacting as a system. म्हणजेच काय तर इकोसिस्टीम म्हणजे एक ग्रुप आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे म्हणजेच इंटर रिलेशनशिप आहे आणि त्या इंटर रिलेशनशिपमधूनच काय तयार होतं आहे तर एक इकोसिस्टीम तयार होत असते. फॉर एक्झाम्पल या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसत आहेत म्हणजेच अल्गी, बॅक्टेरिया, प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स हे पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर काही नॉन लिव्हिंग थिंग्स देखील पाहायला मिळतात म्हणजेच वॉटर, लँड, माउंटन, सन, एअर एट्सेट्रा. आणि जर व्यवस्थित पाहिलं तर दोन्ही कॉम्पोनंट्स एकमेकांवरती रिलेटेड आहेत किंवा अवलंबून आहेत म्हणूनच या सगळ्यांना मिळून एक इकोसिस्टीम तयार होत असते. आता आपण पाहूया डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टीम. आपल्याला माहिती आहे की इकोसिस्टीमचे दोन कॉम्पोनंट्स आहेत, बायोटिक कॉम्पोनंट आणि अबायोटिक कॉम्पोनंट. बायोटिक म्हणजेच काय तर लिव्हिंग आणि अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. मग आता बायोटिक कॉम्पोनंटमध्ये कोण कोण येतं आहे तर बॅक्टेरिया, फंजी, प्लांट्स आणि ॲनिमल्स. अबायोटिकमध्ये कोण कोण येतं आहे तर सगळे नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे एअर, वॉटर, सॉईल, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर हे सगळे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. नाऊ वी विल सी प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड डिकॉम्पोजर्स. प्रोड्युसर्समध्ये प्लांट्स येतात कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्याचबरोबर ते दुसऱ्यांसाठी म्हणजे इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी देखील फूड तयार करत असतात म्हणजेच प्रोड्यूस करत असतात म्हणूनच त्यांना आपण प्रोड्युसर असे म्हणतो. कन्झ्युमर्समध्ये कोण येतात तर सर्व ॲनिमल्स आणि ह्युमन येतात कारण आपण ते हिरव्या वनस्पतींनी तयार केलेलं अन्न खात असतो म्हणजेच कन्झ्युम करत असतो, प्रोड्यूस करत नाही म्हणूनच आपल्याला कन्झ्युमर म्हणतात. तर डिकॉम्पोजर तुम्ही पाहताय जे ऑर्गॅनिझम्स डिकॉम्पोजिशन करतात त्यांना डिकॉम्पोजर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल वर्म्स, मशरूम, इन्सेक्ट्स आणि बॅक्टेरिया. ऑल दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिकॉम्पोजर्स. कन्झ्युमरमध्ये पुन्हा आता 3 टाईप्स आहेत. विच आर दीज 3 टाईप्स अँड विच इज द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. कोणकोणते टाईप्स आहेत आणि हे टाईप्स कोणकोणत्या बेसवरती आहेत ते आपण पाहूया. सगळ्यात पहिला ट्रॉपिक लेवल आहे म्हणजेच एनर्जी पिरॅमिड जे आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. त्यामध्ये ट्रॉपिक लेवलच्या आधारावरती बेसिसवरती हे कन्झ्युमरचे 3 टाईप पडलेले आहेत. कन्झ्युमर्सचे 3 टाईप्स आहेत, प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स आणि टर्शरी कन्झ्युमर्स. मगाशी आपण इकोसिस्टीमची डेफिनेशन शिकत असताना आपण असं म्हटलं होतं की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स आर इंटर रिलेटेड विथ इच अदर. मग हेच सेंटेन्स समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि आता पाहूया की रिलेशनशिप बिटवीन बर्ड्स ऑन ट्री अँड लेक म्हणजे झाडावर राहणारे पक्षी आणि लेक म्हणजेच तलाव यामध्ये काय संबंध आहे तो आपण पाहूया. ज्या वेळेस पक्ष्याला तहान लागते त्यावेळी ते जवळच्या नदीमधलं पाणी पितात आणि ज्यावेळी त्यांना भूक लागते त्यावेळी त्या नदीमधील मासे खातात. म्हणजेच यावरून आपण असे म्हणू शकतो की झाडावर राहणारा बर्ड अँड लेक यांच्यामध्ये रिलेशनशिप आहे. आता आपण पाहूया व्हॉट इज फूड चेन अँड फूड वेब. फूड चेन द स्ट्रेट अँड सिंगल पाथवे फॉर द फ्लो ऑफ एनर्जी इन ॲन इकोसिस्टीम थ्रू डिफरंट स्पीसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज फूड चेन. ओके, म्हणजेच काय तर इकोसिस्टीममध्ये वेगवेगळ्या स्पीसीजच्या ऑर्गॅनिझम एकमेकांवरती डिपेंड असतात फूडसाठी. म्हणजेच ह्या फूड चेनमध्ये जो एनर्जी फ्लो आहे तो कसा आहे तो स्ट्रेट आहे आणि सिंगल पाथवे आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण ह्या चित्रामध्ये डायग्राममध्ये व्यवस्थित पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहायला मिळतील आणि ते एकमेकांवरती फूडसाठी अवलंबून आहेत. म्हणजेच दे आर डिपेंड ऑन फूड. म्हणजेच प्लांट कोणावरती अवलंबून आहेत तर सनलाईटवरती. ग्रास हॉपर डिपेंड ऑन ग्रास, फ्रॉग डिपेंड ऑन ग्रास हॉपर, पायथॉन डिपेंड ऑन फ्रॉग अँड ईगल डिपेंड्स ऑन पायथॉन. अँड ॲट द एंड ईगल मेल्यानंतर त्याला डिकॉम्पोज करण्याचं काम कोण करणार आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझम करणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे एनर्जी फ्लो हा सरळ आहे, तो उलट्या मार्गाने कधीच फिरत नाही, फॉरवर्ड डायरेक्शनमध्येच आहे. तर फूड वेब द कॉम्प्लिकेटेड पाथवे ऑफ ॲन इकोसिस्टीम कन्सिस्ट्स ऑफ न्युमरस फूड चेन्स थ्रू विच द एनर्जी फ्लो. म्हणजे काय तर ह्या फूड वेबमध्ये एनर्जी फ्लोचा पाथवे आहे तो कसा आहे कॉम्प्लिकेटेड आहे
आणि ह्याच्यामध्ये न्यूमरस फूड चेन्स म्हणजे वेगवेगळ्या फूड चेन एकमेकांमध्ये जोडलेल्या आहेत. आता ह्या दिलेल्या इमेजमध्ये तुम्हाला भरपूर अशा फूड चेन्स एकमेकांमध्ये मिसळलेल्या पाहायला मिळतात. तर आता फ्रॉग दिसतोय. फ्रॉगला कोण खातं आहे तर पायथॉन खातो आहे आणि ईगल पण खातो आहे. आता फ्रॉग कोणावरती डिपेंड आहे तर ग्रास हॉपर, बटरफ्लाय, ड्रॅगन फ्लाय, फ्रूट फ्लाय यांच्यावरती अवलंबून आहे. तर बटरफ्लाय हे वेगवेगळ्या प्लांट्सवरती अवलंबून आहे. पायथॉन इज डिपेंड ऑन रॅट, फ्रॉग. अशा पद्धतीने ह्या फूड चेन्स आहेत त्यामध्ये कॉम्प्लिकेटेड एनर्जी फ्लो आहे. म्हणजे तो पाथवे कॉम्प्लिकेटेड आहे, मिक्स आहे. यालाच फूड वेब असे म्हणतात. व्हॉट इज नेसेसरी टू कन्वर्ट फूड चेन इनटू फूड वेब. म्हणजेच या फूड चेनला फूड वेबमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाची गरज आहे तर भरपूर अशा फूड चेन्स एकत्र येऊन त्यामध्ये इंटरॅक्शन झालं पाहिजे. त्यावेळेस त्या फूड चेनचं कन्व्हर्जन फूड वेबमध्ये होतं आहे. इकोसिस्टीम अ रिव्ह्यू. आत्ताच आपण शिकलो की इकोसिस्टीम इज फॉर्म्ड बाय बोथ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन. म्हणजे ह्या दोघांच्या मधल्या इंटरॅक्शनपासून तयार झालेले असते आणि प्रत्येक कॉम्पोनंट हा दुसऱ्या कॉम्पोनंट इतकाच महत्त्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल, प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट फॅक्टर्स इन इकोसिस्टीम. म्हणजेच प्लांट्स ज्यांना आपण प्रोड्युसर म्हणतो ते जर नसतील तर प्रोडक्शन होणार नाही आणि त्यामुळे कन्झ्युमर्सना खायला फूड अवेलेबल नसेल. म्हणजेच प्रोड्युसर हे सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहेत. त्यानंतर हर्बिओरस ॲनिमल्स विच फीड्स ऑन प्लांट्स लाईक डिअर, गोट, हॉर्सेस, कॅमल्स एट्सेट्रा आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे हे हर्बिओरस म्हणजे शाकाहारी प्राणी आहेत जे प्लांट्स फक्त खातात, प्रोड्युसर्सनाच खातात. ते सुद्धा या इकोसिस्टीमचे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहेत. त्यानंतर प्रिडेटर्स लाईक लायन, टायगर आर ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज दे प्रिव्हेंट ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिओरस. म्हणजेच प्रिडेटर्स काय करतात तर ते शाकाहारी प्राण्यांना खात असतात आणि त्यामुळे शाकाहारी प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचं काम हे प्रिडेटर्स करत असतात. जर हर्बिओर्सची संख्या वाढली तर ते प्लांट्सना खाऊन टाकतील. वेदर द कॅटरपिलर्स फाउंड इन नेचर, ऑर्गॅनिझम्स फाउंड इन नेचर, फ्लिफ्टी प्लेसेस, इन्सेक्ट्स प्रेझेंट इन डंग आर रिअली युजफुल. म्हणजेच आळ्या किंवा असे जे घाणेरड्या ठिकाणी सापडणारे इन्सेक्ट्स आहेत ते खरंच या इकोसिस्टीममध्ये महत्त्वाचे आहेत का, युजफुल आहेत का तर येस, दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज दे कीप आवर एन्व्हायरमेंट क्लीन. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. दस वी शूड केअर फॉर धीस फॅक्टर्स. याचाच अर्थ काय तर आपलं जे एक्झिस्टन्स आहे, आपलं अस्तित्व आहे ते कोणामुळे आहे तर आजूबाजूच्या फॅक्टर्समुळे आहे. म्हणजेच प्लांट्स, वॉटर, ॲनिमल्स एट्सेट्रा. आणि म्हणूनच या फॅक्टर्सचं काळजी घेणं आपलं काम आहे. व्हॉट आर डिफरंट ट्रॉपिक लेवल्स. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की सगळ्यात खालची लेयर आहे तो प्रोड्युसर्सची आहे म्हणजेच प्लांट्सची आहे आणि ती असते फर्स्ट ट्रॉपिक लेवल. देन वी विल सी द प्रायमरी कन्झ्युमर्स आणि प्रायमरी कन्झ्युमर्स आर ॲट द सेकंड ट्रॉपिक लेवल. त्याच्यावरती आपण पाहू शकतो की सेकंडरी कन्झ्युमर्सला आपण थर्ड ट्रॉपिक लेवल आणि त्याच्यावरती टर्शरी कन्झ्युमर्स विच इज नोन ॲज फोर्थ ट्रॉपिक लेवल अँड ॲट द एंड at the apex there is apex consumers which are the predators. These are 4 tropic levels आणि त्याच्यावरून आपल्याला एनर्जीचा फ्लो कळतो. आता आपण पाहूया व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड. या डायग्राममध्ये तुम्हाला एनर्जी पिरॅमिड पाहायला मिळतो. यात ट्रॉपिक लेवल्स दिसतात आणि या ट्रॉपिक लेवलमध्ये जो एनर्जी फ्लो आहे तो ब्लॅक ॲरोने तुम्हाला पाहायला मिळतो. प्रत्येक कन्झ्युमरच्या लेवलमध्ये ब्लॅक ॲरोने एनर्जी फ्लोचा डायरेक्शन पाहायला मिळते. हे एनर्जी फ्लो म्हणजे काय तर ट्रॉपिक लेवल्स व्यवस्थित समजण्यासाठी एनर्जी पिरॅमिड दाखवलेलं आहे. या चार्टमध्ये तुम्हाला इकोसिस्टीमचे कॉम्पोनंट्स पाहायला मिळतात दॅट आर अबायोटिक अँड बायोटिक कॉम्पोनंट्स. इफ यू लर्न दिस चार्ट देन यू विल लर्न अबाउट ऑल फॅक्टर्स. नाऊ वी विल सी वन स्क्रीनशॉट फ्रॉम युअर टेक्स्टबुक. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. पॅडी फील्ड्स साऊथ इंडियाच्या भरपूर साऱ्या स्टेट्समध्ये पॅडी कल्टिवेशन केलं जात असतं म्हणजेच भाताची शेती केली जाते. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रास हॉपर्स आणि ह्या भाताच्या शेतीमध्ये तुम्हाला ग्रास हॉपर अटॅक केलेलं पाहायला मिळतात. परंतु या पॅडी सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स. आणि ह्या फ्रॉगचं पॉप्युलेशन जर कमी झालं तर काय होईल असं विचारलं आहे आणि त्यासाठी 3 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. त्याची कमेंट बॉक्समध्ये
कमेंट करून आन्सर देऊ शकता. व्हॉट विल द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप्स. सेकंड, नंबर ऑफ विच कन्झ्युमर विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. आता फ्रॉगची संख्या कमी झाली तर कोणते कन्झ्युमर्स आहेत ते कमी होतील आणि कोणते कन्झ्युमर्स ग्रो होतील किंवा वाढतील. अँड थर्ड क्वेश्चन इज व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीमवरती संपूर्णपणे काय परिणाम होईल. आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.